मॉर्निंग भाई। स्विमिंग पूल में क्या है? स्विमिंग पूल का जो मिशन उस दिन लेके गया ना छोटा वाला। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्याला उभाईनगर इथून कॉल केलेला आहे आणि स्विमिंग पूलच्या बाजूला यांचा बगीचा आहे। बगीचे त्यांना साप दिसून आलेला आहे। बघूया कोणता साप आहे। खूप मोठा आहे म्हणतात, बहुतेक धामण असावी। घराचा परिसर एवढा सुंदर आहे, त्याच्यामुळे बेडूक वगैरे येत असतात, बुद्धी देतात, साप तयार। मग कुठे आहे घूम रहा है कि बैठ रहा है? इधर तो बैठ रहा है। काम करते समय देखा क्या? तर पंप हाऊस इथं आपण एक रेस्क्यू केलेला आहे, पण तो व्हिडिओ अजून टाकलेला नाहीये। तेच इथं पुन्हा गेलेलं आहे। स्विमिंग पूलचं सगळं काम कर आणि अख्खं बंगल्याचं इथून चालू होतं आणि आतमध्ये जाऊन बसलाय। बाईक किधर बनते है? हेलो, हाँ बोलो ना। इधर खड़ा है अल्फा। ठीक है, आप लोग आप जाने दो। किसके अंदर है? इधर ही था, इधर था, उधर था। ठीक है, आता है आप एक मिनट। ठीक है, आए क्या? आगे जाना है। तर बघितलं तुम्ही, जसं तुम्ही आत आले तसं बघितलं, बेडूक होता आणि ओलसर आहे इकडं, आणि ओलसर जागा निर्माण झाली की बेडूक येत असतात। आणि त्याचबरोबर हा जो साप आहे बहुतेक भक्ष्याच्या शोधात, किंवा आता मॉर्निंगचा समय म्हणजे सकाळचा टायमिंग आहे, बहुतेक उन्हाला आलेला असावा। जे कोवळं ऊन असतं हे सापांना खूप आवडत असतं, त्याला आलेला असावा आणि इकडे येऊन तो बसलेला आहे। बघू शकता तुम्ही, जरा जवळ घेऊन दाखवतो। आपल्या भागातील बिनविषारी जातीचा हा धामण साप आहे। त्याला डिस्टर्ब न करता जागेवरच माहिती देतो बघा। तोंड निमुळत, टोकदार आणि तोंडाखाली तुम्हाला जबड्याच्या इथं तुम्हाला काळ्या रेषा उभ्या आहेत दिसून येतील। पूर्णपणे शरीर तुम्हाला हे ब्राऊन कलर मध्ये दिसून येईल। बघू शकतो तुम्ही, लालसर, ब्राऊन, कधी कधी पिवळसर आणि कधी कधी ग्रे म्हणजे आकाशी कलर, हे धामण जातीच्या सापाचे कलर आहेत। आणि जो पाठीमागचा जो पोर्शन त्याच्यामध्ये जो भाग आहे तो बघा तुम्हाला एकदम राखाडी आणि बांगडी टाईप हा तुम्हाला दिसून येईल। समजून जायचं सडपातळ, आणि हा आपल्या भागातील बिनविषारी जातीचा धामण साप। आता आपण याला रेस्क्यू करून घेऊया। आता काम करत असताना सकाळी यांना हा दिसून आलेला आहे। आपल्याकडे खूप अशा मोडला बसलाय की तो बाईट पण करू शकतो। खूपच मोठा आहे, आवाज देतो बघा। आवाज देतो, पाईपच्या मूळवर आलेला आहे। बघितलं तुम्ही आधारासाठी कसे इकडे जगडले, त्याला पकडलंय तर त्याला आधार वाटण्यासाठी त्याने अशा प्रकारे हा जकडून ठेवलेला आहे। आता आपण त्याला व्यवस्थित रेस्क्यू करूया।
इथे एकदा दाखव. नहीं जाएगा उधर, नहीं जाएगा, नहीं जाएगा उधर. चिडलाय तो. आवाज करतोय मला कसा दिसून. 2 मिनिट भाई, 2 मिनिट खाली दे दो. वो थोड़ा सा गुस्से में काटेगा. आवाज तुम्ही ऐकलाच असणार. बघा खूप मोठा होता आणि यांचा जो पूर्णपणे जो एरिया आहे तो पूर्णपणे गार्डनचा भाग आहे. त्याच्यामुळं सापही 100% निघणार. बघा चिडल्यावर कसं तो याच्यासारखं करतोय. म्हणजे आपला जो मासा असतो मासे टाईपमध्ये त्याचं ते तोंडाकडले जो भाग आहे तो भाग हा अशा पद्धतीने फुगून अंगावरती अटॅक करत असतं. आपण याला भरून घेऊ, जास्त वेळ नाही घेता, नाही तर बाईट करण. अरे वो काटेगा भाई. हाँ फिर अभी वो काटने के मूड में काटेगा तो बहुत जोर से काटेगा. पॉइजन नहीं है लेकिन बहुत जोर से काटेगा ना. त्याला भरून घेऊया. कमीत कमी हा 8 फुटापर्यंत आणि जास्तीत जास्त 12 ते 14 फुटापर्यंत हा साप वाढू शकतो. बघितलं जो खालचा जो भाग आहे तुमचा कसा बांगडी सारखा तुम्हाला हा दिसून येईल. बघा आणि शेपटी टोकदार असल्यामुळे बरेच वेळा लोकांचे गैरसमज होतात की धामण या जातीच्या सापाच्या शेपटीमध्ये काट असतो. पण ही लांब आणि सडपातळ ह्या सापाची सर्वात जास्त लांबी वाढते म्हणजे आपल्या भागात सापडणार आहे. तसा किंग कोब्रा आढळला जातो आणि आपला आजगर. त्याच्यानंतर याच सापाची सर्वात जास्त ही लांबी वाढत असते. आता आपण याला व्यवस्थित पॅक केला आणि निसर्गाच्या सानिध्यात लवकरच सोडून येणार आहे. ये सबसे बड़ा यहाँ पर अभी पकड़ा हुआ
जितने भी रेस्क्यू किए सबसे बड़ा ये सांप है। इसका नाम क्या है? इसका नाम धामन है, धामन। दामन। रैट स्नेक, चूहा खाने वाला सांप। और रैट स्नेक कहते हैं वो रैट। हाँ, रैट स्नेक, ये सबसे ज्यादा चूहा खाता है ये। चलो, थैंक यू। आपके पास है?